गोरक्षपालम गुरुशिष्यपालम शेषाहिमालम शशिखंडफालम कालस्य कालम जितजन्मजालम वंदे नम पार्वती पते हर 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 महादेव। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र जिथे नांदतो ज्ञान राजा सुपात तया आठवीता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु श्री ज्ञानेश्वराचा। आदेश आणि रामकृष्णारी दीपावळीचा आपल्या सर्वांना अनंतोत्तम शुभेच्छा। नक्कीच सर्व आनंदित असाल आणि सर्व स्वस्थ आणि थोडा नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे। परत काशी नगरीतून आपल्या सर्वांच्या चरणी प्रणाम व्यक्त करतो आणि काशी विश्वेश्वराच्या चरणी आपल्या सर्वांचा प्रणाम प्रकाशित करतो। आजचा जो विषय होता तो अनेकोत्तम प्रश्नांची संगाती ठेवून घेतलेला प्रश्न आहे। माझ्याजवळ जवळपास 183 प्रश्न पेंडिंग आहेत आणि त्या सर्व मी परत सांगतो आहे, क्लिअर करतो आहे की साधनेच्या संदर्भातले जेवढे काही प्रश्न आहेत त्यांना मी वैयक्तिक रूपाने उत्तर देतो आहे। जे सामाजिक कॉमन प्रश्न आहेत त्यांना आपण फेसबुकद्वारे नितीन शेठ आदेश आणि साधनेच्या व्यतिरिक्त आणि संप्रदायाच्या व्यतिरिक्त इतर कुठल्याही प्रश्नांना मी उत्तर देत नाही। कारण की मला तर वाटतं की आपल्याजवळ भरपूर काही काम आहे आणि त्या कामानुसार आपण मार्गक्रमण केलं पाहिजे। संदीप राजे नमो आदेश संदीपजींशी सुद्धा माझा वैयक्तिक संवाद झालेला आहे आणि तो छान होता बरं का संदीपजी। असो आपण अगदी सहजपणे हा संवाद करत असतो। यात कोणीही मोठा कोणीही छोटा कोणीही सांप्रदायिक कोणी असांप्रदायिक असं काही नाही। आपण सर्व एकाच परिवारातले आहोत आणि त्यामुळे हा संवाद जो आहे तो अगदी साध्या पद्धतीने आणि सुंदर पद्धतीने व्हावा हाच प्रयत्न असतो। तर आजचा विषय होता श्री नवनाथांच्या समाधी। याविषयी अनेकोत्तम प्रश्न आलेत। मी पहिले भूमिका क्लिअर करतो आणि त्यानंतर मूळ विषयाकडे आपण वळूया। हरिजी नमस्कार। आदेश कुठलाही संप्रदाय म्हटला की तो संप्रदाय एक तर भाषा स्पेसिफिक असतो, हे समजून घ्यावं लागेल। सर्वात पहिले हाही विषय प्रगट करत असताना हे पण समजून घ्यावं लागेल की कुठलाही संप्रदाय जो असतो तो भाषेवर आधारित असतो। गणेशजी आदेश आणि काही संप्रदाय हे प्रांत स्पेसिफिक असतात, स्टेट स्पेसिफिक असतात, काही संप्रदायाच्या भाषा ठरलेल्या असतात। आता नाथ संप्रदाय हा बहुभाषिक आहे, सर्वात पहिले हे लक्षात ठेवावं लागेल। मल्टी लँग्वेज लिंग्विस्टिक आपण ज्याला म्हणतो ना, याच्यात अनेकोत्तम भाषांचा संप्रदायामध्ये समावेश आहे। त्यामुळे हा भारतातल्या एकंदरीत भारतातल्याच नव्हे तर इतर देशांमधल्या सुद्धा अनेकोत्तम लोकांपर्यंत नाथ संप्रदाय हा पसरलेला आहे। हा काही एका राज्यापुरता लिमिटेड असलेला, एका भाषेपुरता लिमिटेड असलेला नाही। त्यामुळे प्रत्येक प्रांतात गेल्यावर तुम्ही अगदी बंगालमध्ये गेले तर तुम्हाला तिथे नवनाथ भेटणारच नाही, तुम्हाला तिथे पंचनाथ भेटतील। तुम्ही पंजाबामध्ये जर गेले तर तिथे सप्तनाथांना जास्त पूजल्या जातं। आहे प्लॅटफॉर्म नवनाथांचाच, तिथे नवनाथच म्हटलं जातं, परंतु त्या नवनाथांमध्ये त्यांना 7 नाथ महत्वाचे असतात। बंगालमध्ये पंचनाथ महत्वाचे असतात। आता जर समजा तुम्ही ओडिसामध्ये गेले तर तिथे मध्वाचार्यांच्या प्रेरणेने जो जगन्नाथ संप्रदाय निर्माण झाला, त्या जगन्नाथ संप्रदायातल्या काही एक गोष्टी नाथ संप्रदायासोबत जोडल्या जातात। अगदी तुम्ही तिबेटच्या भागात जर समजा गेले, म्हणजे हे सगळं बोलत असताना मला हे आवर्जून सांगावंसं वाटतं की या सगळ्या भागांमध्ये मी स्वतः प्रवास करून हे सगळे अनुभव घेतलेले आहेत। ओमकारजी आदेश। त्यामुळे मी काही कोरडं बोलून तुम्हाला नुसतं साहित्यिक म्हणून सांगत नाही। तर तिबेटमध्ये जर समजा तुम्ही गेले तर तिथे कुरुकुला देवी, आपण हे नावही ऐकलं नसेल, परंतु तारा देवी आणि पद्मावती यांच्या संयोगामध्येच तिबेटियन बुद्धिझममध्ये तंत्र विभागामध्ये कुरुकुला देवीच्या संदर्भातील सगळे मंत्र हे शाबरी मंत्र असतात। आणि तुम्हाला परत एक नवल वाटेल, आजही जगन्नाथ भगवानाच्या मंदिरामध्ये, ओरिसाच्या मंदिरामध्ये त्यांच्या 70% पूजा जगन्नाथ भगवंताच्या ह्या शाबरी मंत्रांनी होतात। संस्कृत मंत्र राहतात, परंतु आजही भगवान जगन्नाथांचे उपचार करत असताना अनेकोत्तम मंत्रांमध्ये शाबरी मंत्रांचा समावेश आहे। त्यामुळे पंजाबामध्ये तुम्ही जर गेले तर तिथे नाथ संप्रदायाची पैठण, थोडं तत्वज्ञान साहित्य वेगळं असेल।
बंगालमध्ये आलं तर तिथे वेगळा विभाग पडेल. तुम्ही अगदी दक्षिणेमध्ये जरी गेले तरी दक्षिणेमध्ये तुम्हाला नयनार आणि अयनार म्हणजे वैष्णव आणि शैव यामध्ये जो गोरक्षनाथांचा अवतार असेल, त्याच्यानंतर मच्छिंद्रनाथांचं जे स्वरूप असेल, यामध्ये थोडासा बदल दिसून पडतो. शरदजी जय शिवगोरक्ष. त्यामुळे हे लक्षात ठेवायचं की आपल्याला महाराष्ट्रामध्ये जो नाथ संप्रदाय माहिती आहे तोच नाथ संप्रदाय परिपूर्ण असेल किंवा बाहेर जो नाथ संप्रदाय आहे तोच परिपूर्ण आहे, आपला कमी आहे, असा भेद ठेवू नये. प्रांताच्या पद्धतीनुसार संपूर्ण भारताचा नवे संपूर्ण जगाच्या साहित्याचा विचार करताना प्रत्येक ठिकाणी भेद आढळून येतात. त्यामुळे आता मी ज्या सिद्ध योगी महासभेचा सदस्य आहे, ही नाथ संप्रदायाच्या सगळ्या पीठांवर प्रातिनिधिक स्वरूपाने राज्य करते. यामध्ये एकूण 42 सदस्य असतात आणि ते सगळे योगी असतात. आता हे सुद्धा काम करत असताना प्रांताच्या अनुसार, राज्यांच्या अनुसार त्या ज्या गाद्या तयार झालेल्या आहेत, ज्या गाद्या प्रकाशित झालेल्या आहेत, त्यांच्यावरची सुद्धा ॲडमिन थोडी बहुत बदलते. त्यामुळे असे अनेकोत्तम विषय आहेत जे खास करून काही महाराष्ट्रीयन लोकांना टोचतात. आता मला काही लोकांनी प्रश्न विचारलाय की भारद्वाज ऋषी, त्याच्यानंतर भगवान परशुराम, त्याच्यानंतर याज्ञवल्क्य ऋषी हे नाथ संप्रदायात कसे काय? तर त्याचेप्रमाणे उत्तर भारतात, हिमालयात अगदी तुम्हाला नवल वाटेल. हे प्लॅटफॉर्म क्लिअर करणं आवश्यक आहे म्हणून मी एवढं सगळं बोलतोय बरं का. तर शिवशक्ती समावेशन मधल्या अगदी काश्मीरी शैविझम मध्ये सुद्धा या प्रकारचे अनेकोत्तम उल्लेख आढळतात. त्यामुळे आपल्याजवळ एखादं प्रूफ नाही किंवा आपल्या उपलब्ध असलेल्या साहित्यामध्ये एखादं प्रमाण नाही म्हणून आपण दुसऱ्यावर टीका करू नये. आपण त्या प्रकारचे अनेकोत्तम ग्रंथ जे उपलब्ध आहे, पुस्तकं जे उपलब्ध आहे ते वाचावे, त्यामधून आपल्या ज्ञानातही भर पाडावी. आणि हा संप्रदाय ज्या ज्या प्रकारे, ज्या ज्या राज्यामध्ये जशा जशा पद्धतीने, ज्या ज्या प्रकारे, ज्या ज्या माध्यमातून, जशा जशा पद्धतीतून प्रसारित होत गेला, तसं तसं तिथे साहित्य निर्माण होत गेलं, प्रमाण सिद्ध झालेत. त्यामुळे नाथ संप्रदाय हा फक्त महाराष्ट्रातलाच नाही तर हा संपूर्ण विश्वामध्ये प्रकाशित आहे. अगदी आता काही रिसर्च सुद्धा चालू आहे की मायन संस्कृती आणि मिसोपोटॅमियस याच्यामध्ये ज्या काही योगाच्या पोश्चर्स सापडलेल्या आहेत तिथल्या आर्किटेक्ट्समध्ये, त्याच्यावर सुद्धा संशोधन चालू आहे की याचा योगाशी काही संबंध असेल का, आणि योगाशी जर संबंध आहे तर गोरक्षनाथांशी याचा काही संबंध येतो का. आपल्याला मुद्दामून जाणीवेनी एक गोष्ट सांगू इच्छितो की अफगाणिस्तान, तुर्किस्तान, इराण, इराक यामध्ये आजही उत्खनन केल्यानंतर शिवलिंग आणि गोरक्षनाथांच्या योग मुद्रा सापडतात आहे. हा भाग वेगळा की आपल्याला माहित नाही म्हणून काही जगात काही घडत नाही असं विषय काही नसतं. तर अनेकोत्तम संशोधक, अनेकोत्तम साधक यावर कार्य करता आहेत म्हणून मी हा सगळा प्लॅटफॉर्म क्लिअर केला. आज आपण जो विषय घेणार आहोत तो दोनही संदर्भातील विषय घेणार आहोत. नवनाथांच्या नावामध्ये म्हणजे 9 मुख्य जे नाथ आहे आणि 84 सिद्ध अशा 2 संज्ञा आपण वापरतो. नवनाथ 84 सिद्ध. आता या 84 सिद्धांमध्ये आणि नवनाथांच्या नावांमध्ये कुठे कुठे पाठभेद आढळतो आणि हा फक्त नाथ संप्रदायातच आढळत नाही बरं का. म्हणजे हे सुद्धा जाणीवेनी लक्षात घ्यावं की सप्तचिरंजीव, सप्त ऋषी असं आपण जेव्हा वैदिक साहित्य, वेदांत साहित्याच्या बाबतीत बोलतो त्यामध्ये सुद्धा फरक आढळतो बरं का. तसाच अगदी फरक नवनाथांच्या नावांमध्ये सुद्धा प्रांतानुसार, देशानुसार थोडा बहुत फरक आहे. परंतु जेवढे काही नवनाथ असतील तेवढे सगळे 84 सिद्धांमधूनच घेतल्या जातात. प्राथमिकतेने जसं आता एक सुंदर उदाहरण द्यायचं जर झालं तर कानिफनाथ महाराज हे महाराष्ट्रात प्रमुख नवनाथांमध्ये, कानिफनाथ बाबा. पण उत्तर भारत, पंजाबाचा विचार जर समजा केला तर तिथे कानिफनाथ बाबा हे 84 सिद्धांमध्ये, मूळ नवनाथांमध्ये नाही. तर याचा अर्थ ते मूळ नवनाथांमध्ये नाही त्यामुळे ते कॅप्टन नाही आणि 84 मध्ये त्यामुळे ते रिझर्व्ह आहे, अशी विचित्र आणि मूर्ख थिंकिंग कोणी ठेवायची गरज नाही बरं का. नवनाथ आणि 84 सिद्ध ही एकच आहे, त्याच्यात कोणी कमी आणि जास्त वाला भेद नाही. आणि ही बुद्धी महाराष्ट्रात भरपूर आहे बरं का. मी अगदी स्पष्ट बोलतोय. माझ्यासोबत या बाबतीतले प्रश्न आलेले आहेत, माझ्याजवळ प्रमाण आहेत, मला फोन येतात. मला असं वाटतं की आपण
विनायकजी आदेश, अभिजितजी महाराज, महाराज ज्ञानेश्वर. आपण या वादांमध्ये पडण्यापेक्षा नाथांनी आपल्याला काय सांगितलेलं आहे, विद्याताई रामकृष्णारी, याकडे लक्ष द्यावं. या संपूर्ण भारतामध्ये एकूण 350च्या वर संप्रदाय आहेत. परंतु कुठले संप्रदाय प्रत्येक वेळेस वादात असतात आणि कुठले संप्रदाय साधनेत असतात, कुठले नवीन आलेले संप्रदाय आज पुढे चाललेले आहेत, त्यांची संन्यास संख्या जास्त आहे, त्यांची साधक संख्या जास्त आहे, याची चिंता करावी. संप्रदाय म्हणजे काही नेतृत्व करण्याची आणि तुमचं नेतृत्व उभारण्याची संघटना नाही, या साधनेचा विषय आहे. त्यामुळे आपण ग्रंथांच्या बाबतीत बोलत असताना साधनेच्या पद्धतीतून बोलावं. आणि प्रत्येक वेळेस तुम्ही जर समजा कम्पेअर कराल, तुलना कराल, तुमच्या हातात काही भेटणार नाही. अभ्यास भरपूर होईल, ज्ञान भरपूर येईल, प्रकरणं भरपूर पाठ होतील, ग्रंथ भरपूर लक्षात येतील, तोंड पाठ होतील, परंतु आत काहीच घुसणार नाही. शेवटी बावळटच्या बावळटच राहाल सगळे. मी अधिकाराने बोलतोय बरं का. कारण ज्या प्रकारच्या भाषा उच्चारल्या जातात की तुम्ही लोक गोरक्षनाथ महाराजांनाच का बरं महत्व देता, आहोत तो तत्वज्ञानाचा नाही विषय, तो संप्रदायाच्या एकंदरीत उपासना पद्धतीचा प्रकार आहे. त्यामुळे गोरक्षनाथ महाराजांना महत्व देणं आणि बाकीच्या नाथांना महत्व न देणं ही विचित्र थिंकिंग आहे बरं का, फार घाण थिंकिंग नाही. आणि गोरक्षनाथ महाराज हे प्रत्यक्ष आदिनाथ शंकराचा अवतार आहेत. त्यामुळे गोरक्षनाथ महाराज हे नाथ संप्रदायाचे आद्य समजल्या जातात. गोरक्षनाथ महाराज, गोरक्षनाथ भगवान हे नाथ संप्रदायाचे आद्य समजल्या जातात. कारण ते प्रत्यक्ष भगवान शंकराचा अवतार आहे, असा अनुभव आहे. असं लिहिलेलं नाही, असा अनुभव आहे. त्यामुळे अभ्यासकांनी आणि साहित्यिकांनी अभ्यास करत असताना, साहित्य वाचत असताना, अभ्यास करत असताना आणि पुस्तकं वाचत असताना पानं पलटायचे. हे पानं पलटत असताना, अभ्यास करत असताना अनुभवी व्यक्तीकडून त्यांचा अनुभव विचारून घ्यावा आणि नंतर टीका कराव्या. आलं का लक्षात? गोरक्षनाथ महाराज हे नाथ संप्रदायातले आद्य. नवे आमची विकिपीडिया सोबत सुद्धा या बाबतीत अनेकदा चर्चा झालेली आहे. कालौघानी गोरक्षनाथ महाराजांचा काळ हा आदी सनातन आहे. आणि जेवढे काही तत्वज्ञान, जेवढं काही साहित्य, जेवढे काही ग्रंथ, जेवढे काही उपदेश आज नाथ संप्रदायामध्ये उपलब्ध आहे, ते सर्वच्या सर्व भगवान गुरु गोरक्षनाथांना अधोरेखित, आधारभूत, सेंट्रलाइज करून लिहिले गेलेले आहेत. नवे त्यांनीच लिहिलेले आहेत. आणि गोरक्षनाथ महाराजांची आम्ही जेव्हा पूजा करतो तेव्हा ते प्रत्यक्ष शंकर म्हणूनच करतो. आणि जेव्हा आम्ही आदिनाथ भगवंताला गोरक्षनाथ महाराजांच्या रूपाने पूजन करतो तेव्हा घट गोरख बिराजे, या जगातल्या प्रत्येक जीवामध्ये तेच शिवतत्व आहे, तेच गोरक्ष तत्व आहे, या धारणेने आम्ही पूजा करायला पाहिजे. आता मी तुम्हाला अजून मुद्दामून सांगू इच्छितो की आपण भूत बभूत करणाऱ्यांकडे जाता आणि तिथे गेल्यानंतर तुम्हाला असं वाटतं की तुम्हाला शत्रूपासून त्रास आहे, तुम्हाला कोणीतरी करणी केलेली आहे. मान्य अशा शक्ती असतात, त्याविषयी वेगळं प्रकरण घेऊ, परंतु मी तुम्हाला काही एक गोष्टी अगदी सुंदरपणे सांगू का? हो चेतनजी, हे सुद्धा तुम्हाला सांगतो, मुद्दामून याच्यात मिक्स करतोय, सर्वांनी लक्षात घ्यावं की सनातन संप्रदायाचं रक्षण करण्यासाठीच आखाड्यांची आणि नाथ संप्रदायाची निर्मिती झालेली आहे. आणि जेवढे काही संप्रदाय आज अस्तित्वात असतील संपूर्ण भारतामध्ये, चेतनजी, जेवढे काही संप्रदाय आज अस्तित्वात असतील त्या सर्व संप्रदायांची, त्या सर्व पंथांची निर्मिती ही सनातनाच्या रक्षणासाठी झालेली आहे. अगदी तुम्हाला नवल वाटेल, धर्मो रक्षती रक्षितः हा शब्द गोरक्षनाथ महाराजांच्या सिद्धांत पद्धतीमधला आहे. हे अजूनही कोणाला माहीत नसेल, हा अभ्यास केल्यानंतर आपल्याला माहीत पडेल. एवढंच काय तर नाथ संप्रदायामध्ये जो भगवा वस्त्र धारण केलं जातं पूजेच्या वेळेस किंवा मानाचं म्हणून, ते भगवं वस्त्र आम्हाला माता पार्वतींनी प्रदान केलेलं आहे. आणि ते भगवं वस्त्र म्हणजे काय आहे तर ते सनातनाच्या रक्षणासाठी या साधू महात्म्यांनी, नाथ सांप्रदायिक लोकांनी धारण केलेली शपथपत्रिका एक प्रकारे. त्यामुळे नाथ संप्रदाय मार्गदर्शक होईल की नाही, या संपूर्ण सनातन धर्मामध्ये जेवढे काही पंथ निर्माण झालेले आहेत, मग तो निर्वाणी आखाडा असो, मग तो नागा आखाडा असो, मग तो आमचा पंचाग्नी आखाडा असो,
मग तो आमचा आनंद आखाडा असो, मग तो उदासी पंथ असो, प्रमुख दशनाम आखाडे आहेत. अगदी तुम्हाला नवल वाटेल, शीख संप्रदाय सुद्धा स्थापन जो झालाय तो सनातनाच्या रक्षणासाठी झालेला आहे. आणि हे सर्वांनी ऐकून घ्यावं, माझ्या नाथ संप्रदायाच्या सर्व मित्रांनी, की गुरु ग्रंथ साहिब मध्ये सुद्धा गोरक्षनाथांचं खूप सुंदर वर्णन असणारे अनेक उत्तम चौपाई आणि प्रकरण आहेत. नवे तर शीख संप्रदायाचे प्रमुख श्री गुरु नानकजी महाराज यांना प्रत्यक्ष गोरक्षनाथ महाराजांनी दर्शन दिलं होतं. गोरख बैठक नावाचं एक स्वतंत्र प्रकरण शीख संप्रदायात आहे. त्यामुळे हा संप्रदाय काही एका भाषेपुरता आणि एका राज्यापुरता संबंधित नाही बरं का. हा अखंड विश्वाला चालवतो. म्हणजे परत काय झालं की आम्ही प्रांतवादी बनावं की विश्ववादी बनावं. आणि शाबरी मंत्र हे जरी या शाबरी मंत्राच्या भाषेला थोडा हिंदीचा जरी टच असला तरी त्याचं इंग्लिश ट्रान्सलेशन करून आजही हे जगाच्या कानकोपऱ्यात पोहोचलेले आहेत बरं का. आपल्या भाषेचा अभिमान असावा, परंतु ती भाषा किती दृढ आहे, त्या भाषेतल्या साहित्यिकांनी किती मोठ्या लेवलवर आपल्याला नॉलेज दिलेलं आहे, हे लोकांना कळण्यासाठी त्या भाषेचं सुद्धा ट्रान्सलेशन झालं पाहिजे. असो तर जेव्हा आपण एखाद्या बभूतवाल्याकडे जातो, त्या भामभूम करणाऱ्या एखाद्या मांत्रिकापाशी जातो नाथ संप्रदायाचा म्हणून, तेव्हा आपल्याला एक लक्षात येतं का, आपण म्हणजे शत्रूचा पराभव जर व्हायचा असेल, म्हणजे माझं प्रमाण आहे, शत्रूचा प्रभाव जर व्हायचा असेल तर अशा नाटकी लोकांकडे जाण्यापेक्षा आणि अशा डेकोरेटिव्ह लोकांकडे, इमिटेटिव्ह लोकांकडे जाण्यापेक्षा नवनाथ भक्तिसाराच्या 4थ्या अध्यायाचं का वाचन न करावं आपण? माझा हा प्रश्न आहे सर्वांना. म्हणजे एखादी वस्तू समजा तुमची गेलेली आहे जी फार आवश्यक होती आणि ती जर तुम्हाला परत मिळायची आहे तर तुम्ही परत मांत्रिकाकडे कशाला जाता? स्वतः तुमचा आणि आमचा जो श्रद्धात्मक भावात्मक परिपूर्ण परमपूज्य ग्रंथ आहे नवनाथ भक्तिसार, त्याच्या 27व्या अध्यायाचं जर समजा पठण केलं तर गेलेली वस्तू परत मिळते असं स्वतः आश्वासन ग्रंथकारांनी तुम्हाला दिलेलं आहे. आता लग्न जमत नाही असं लोक म्हणतात, तर म्हणजे घरात भूत संचार आहे असं जर आपण विचार केला तर घरात भूत संचार जर असेल तर परत छानपैकी भस्म धारण करा, स्नान करा, गोरक्षनाथांचं स्मरण करा आणि 5व्या अध्यायाचं पठण करा. तुम्ही स्वतः इम्प्रेशनच्या पाठीमागे भरपूर जाता. तुम्हाला काहीतरी असं भयंकर स्पेशलाइज्ड विचित्र घडल्याशिवाय तुम्हाला असं वाटतच नाही तो नाथ संप्रदाय. जोरजोरातला आवाज, जोरजोरातला तांडव आणि काहीतरी वेगळं विचित्र म्हणजेच नाथ संप्रदाय असं नाही हो महाराज. माझ्याकडे अजून एक प्रमाण आहे की कल जर घरात माजला असेल, भाऊबंधकींमध्ये भांडणं असतील, हे आपल्या मानण्यावर असतं बरं का. आणि जर तुम्ही हे मानता तर 15वा अध्याय का वाचत नाही? अहो अगदी भगवान गुरु गोरक्षनाथ महाराजांचा जन्म हा नवनाथ भक्तिसार या ग्रंथानुसार 9व्या अध्यायात समाविष्ट आहे, मान्य. हा 9वा अध्याय प्रत्येक दिवशी जर समजा वाचलं तर तो मोक्ष मार्गाकडे प्रवृत्त होतो, गोरक्षनाथांचा आशीर्वाद त्याला लाभतो, अशी स्पष्ट नोंद नवनाथ भक्तिसारामध्ये. आम्ही साधना करणार नाही, परंतु आम्ही चमत्कारांच्या पाठीमागे धावू. आणि हे चमत्कार आम्हाला नेहमी थर्ड पार्टीकडून, तिसऱ्या व्यक्तीकडून अपेक्षित असतील. अहो नवनाथांची कृपा एवढी आहे महाराज, या भक्तिसाराची कृपा इतकी प्रचंड आणि इतकी अलौकिक आहे की हा चमत्कार तुम्हाला दुसऱ्याच्या माध्यमातून अनुभवायचाच नाहीये. तुम्ही स्वतः तो ग्रंथ घ्या, अगदी श्रद्धेने त्याचं पठण करा, त्या कारणाचा तो अध्याय जर वाचाल मनानी तर हा चमत्कार प्रत्यक्ष तुम्हाला जाणवेल. कुठलाही ग्रंथ निर्माण होत असताना तो अतिशय श्रद्धेने आणि अनुभवाने निर्माण होत असतो. ते काही परत साहित्य नाहीये, ते काही कुठली कादंबरी नाहीये, ते काही कपोल कल्पना नाहीये. त्यामुळे या गोष्टी लक्षात घ्याव्या की नवनाथ भक्तिसारामधल्या प्रत्येक अध्यायाला एक कारण दिलेलं आहे. तुमच्या घरी जर समजा मारुतीची कृपा असावी असं जर तुम्हाला वाटतं तर तुम्ही, मला तरी वाटतं, नवनाथ भक्तिसाराचा 3रा अध्याय नेहमी वाचावा. कोणाकडे जायची गरज नाही. मुष्टीबंधन केलेलं आहे जर असं तुम्हाला वाटत असेल तर 3रा अध्याय वाचावा, त्यांनी मारुतीची कृपा तुमच्यावर राहते, हनुमंतराय महाराजांची कृपा राहते. आता हनुमंतराय महाराजांनाच नवनाथ संप्रदायाच्या 84 सिद्धांमध्ये जेव्हा योग दीक्षा दिल्या गेली, इथे दीक्षा महत्वाची आहे. कुठलं तरी काहीतरी माळ घातली, कुठलं तरी काहीतरी टोपी घातली, पगडी घातली, फासा बांधला
आणि काहीतरी कॉस्ट्युम तयार करून घेतले म्हणजे नाथपंथी झाला असं नाही. याला सुद्धा एक पद्धत आहे. गोरक्षनाथ महाराजांनी सुद्धा जेव्हा हनुमंतराय महाराजांना नाथ संप्रदायामध्ये प्रवेशित केलं तेव्हा दीक्षा दिली, आणि दीक्षा दिल्यानंतर याच हनुमंतराय महाराजांचं नाव बीरबंकनाथ झालं. तर या मारुतीची कृपा, या हनुमंतराय महाराजांची कृपा, या महारुद्राची कृपा तुमच्यावर व्हावी, घरातलं संकट जावं असं जर तुम्हाला वाटत असेल तुम्ही नवनाथ भक्तिसाराचा 3रा अध्याय स्वतःहून वाचावा. मन पवित्र ठेवून नवनाथ भक्तिसाराचं पारायण करावं. आता काही लोकांना त्याच्यात सुद्धा उचापती सुचतात. मला काही प्रश्न आलेले आहेत की नवनाथ भक्तिसार वाचत असताना महिलांचं स्थान काय, घरातून बाहेर काढू शकता का महिलांना? ज्या ज्या महिलेचा तुम्ही आदर कराल माता म्हणून, ज्या ज्या महिलेचा तुम्ही आदर कराल महिला म्हणून, नवनाथ भक्तिसार तुम्हाला कुठे सांगत नाही की बाईला वेगळं करा. स्त्रियांचा आदर मनामध्ये जर असेल तर त्या स्त्रीपासून तुम्हाला बाधा काय हो? तुम्हाला नवनाथ भक्तिसाराचं पारायण करायचंय की उचापती करायचंय? तुम्हाला पारायण जर करायचं आहे तर मन पवित्र ठेवायचा प्रयत्न करा ना. व्हॉट्सअपकडे लक्ष जाईल, फेसबुककडे लक्ष जाईल, थोड्या वेळाने काय करायचं याच्याकडे लक्ष जाईल आणि पारायण कराल. तो गुन्हा नाही आहे का? ती ब्रह्महत्या आहे, ती गोहत्या आहे. आणि विनाकारणच नियमांच्या बाबतीत बोलत राहायचं. नाथ संप्रदाय हा सोहळ्यातला संप्रदाय नाही, हा भक्तिप्रधान संप्रदाय आहे महाराज. आणि सोहळं जर पाळायचं असेल तर सोहळं हे विचारांचं, मनाचं पाळा. पारायणाला बसलेले आहेत, नाथांच्या साक्षीने नाथ मला पाहतात आहे, त्यामुळे मी पवित्र मनाने नवनाथांचं पारायण करावं, या धारणेने नवनाथांचं पारायण करा. हे सोडून बाकी सगळे उचापती. असे नियम आहेत, तसे नियम आहे. अगदी गुरुचरित्राचंही प्रमाण आहे. 52व्या अध्यायातलं प्रमाणासहित बोलतोय, अंतःकरण असता पवित्र सदा काळ वाचावे गुरुचरित्र. आपण इतकी घाबरगुंडी सोडून देतो, आपण इतकं समोरच्याला घाबरवतो की त्याला बिचाराला पारायण करावं की नाही याची चिंता वाटते. तो घाबरतो. हो हो किशोरजी, कुठल्या कारणासाठी कुठला अध्याय वाचायला पाहिजे याची स्वतः नोंद नवनाथ भक्तिसारामध्ये आहे. म्हणजे अगदी तुम्हाला सांगतो की सर्पदंश, वृश्चिक दंश म्हणजे इलाज करावा बरं का, त्याच्यावर गोळ्या औषधं घ्यावी, परंतु त्याचा त्रास जर खूप वाढत असेल तर अगदी 36वा अध्याय नवनाथ भक्तिसारामधला वाचावा. अगदी एखाद्या स्त्रीला मुलाबद्दल, संततीबद्दल जर समजा त्रास असेल तर तुम्ही इथे 10वा अध्याय वाचावा. त्याच्यानंतर घरामध्ये शांती नांदावी असं वाटत असेल तर 15वा अध्याय नवनाथ भक्तिसाराचा अतिशय पवित्र अंतःकरणाने वाचायला हरकत नाही. परत तुम्ही नवनाथ भक्तिसार वाचायला घेतला की तुम्हाला वडे करावेसे वाटतील, रोट करावा असं वाटेल. अहो, या सगळ्या भौतिक गोष्टी आहे महाराज. तुम्ही सर्वात पहिले मनाची पवित्रता आधारित ठेवा. देवाला तुमच्याकडून काही नाही पाहिजे, देवाला तुमचं फक्त मन पाहिजे. आणि एक लक्षात ठेवा, गोरक्षनाथ महाराज हे स्मरण मात्र संतुष्टाय आहेत. त्यामुळे आपलं छानपैकी मन पवित्र ठेवून ग्रंथाचं पठण करावं, ग्रंथाचं पारायण करावं. एक भीती सोडू नका बरं का. श्रद्धेने नवनाथ भक्तिसाराचं पारायण करा. तो ग्रंथ सर्वांसाठी आहे. आणि नवनाथ हे कृपार्णव आहे, ते अगदी साधे आहे, ते अगदी हाकेला धावून येणार आहे. त्यांच्या बाबतीत भीती पसरवू नका. आई आणि वडिलांच्या ठिकाणी ठेवून त्यांच्यावर प्रेम करा. देव हा लवकर माफ करत असतो, कारण तो माणूस नाही बरं का. रोहिदासजी आदेश, देव कधी कोपत नाही, देवाला कधी राग येत नाही, देवाला कधी आनंद होत नाही, देवाला कधी दुःख होत नाही. हे सगळे स्वभाव मनुष्याचे आहे. जो मनुष्याच्या प्रवृत्तीच्या पलीकडे आहे तो देव आहे, तो संत आहे. तुम्ही देवाला सुद्धा राग जोडता आणि देवाला सुद्धा काय म्हणतात त्याला उपाधी जोडता, कारण तुमच्या डोक्यात ते भरलेलं असतं. देव हे अतिशय संतुष्ट आहे. गरज आपल्याला असते त्यांच्या प्रती धारणा ठेवायची. प्रेम जिथे असेल ना तिथे साधेपणाने केलेला उपचार हा ब्रह्मयज्ञाच्या बरोबरीचा आहे. नियमांचं पालन करावं, परंतु ते इतकं पण न करावं की समोरच्याला नवनाथ भक्तिसार वाचताना सदोदित ही भीती वाटत राहील. आणि कुठलंही पारायण झालं, कुठल्याही ग्रंथाचं पारायण झालं, मग ती ज्ञानेश्वरी असेल, मग तो गुरुचरित्र असेल, मग तो नवनाथ भक्तिसार असेल, मग ते लीळाचरित्र सुद्धा का असेना, पारायण झाल्यानंतर आपण
क्षमा मागावी. अपराध सहस्त्राणी क्रियंते अर्निशम मया देव. संस्कृत येत नसेल तर अगदी आपल्या साधेपणाने जमिनीवर नाक घासावं की हे कानिफनाथ दादा, हे मच्छरनाथ दादा, हे गुरु गोरखनाथजी भगवान, माझ्याच्यानी काही जर चूक झाली असेल तर मला माफ करावं. अंतःकरण मोठं असतं देवाचं, आपल्यासारखं संकुचित नसतं. त्यामुळे कुठल्याही ग्रंथाचं पठण झाल्यानंतर आपण माफी मागावी, म्हणजे आपले संशय निरसून जातात, आपल्या धारणा व्यवस्थित होतात. असो, आता जर समजा तुम्हाला स्पेसिफिक कुठलाही अध्याय वाचायचा नसेल, काही कारणांनी नाही, परंतु तुम्हाला वाटत असेल सगळं व्यवस्थित व्हावं, आपल्यावर कुठली बाधा न यावी, सगळं व्यवस्थित व्हावं, या जर तुमच्या धारणा असतील तर रोज शुचिरभूत होऊन 40वा अध्याय नवनाथ भक्ती सारातला वाचू शकता. अगदी ओव्या फार कमी आहे, 150च्या जवळपास आहे, आणि वाचायला गेलं तर 20 मिनिटात तो अध्याय परिपूर्ण होतो. आणि कुठलाही अध्याय वाचल्यानंतर तिथे जल असावं, तिथे धूप असावा, भस्म अंगावर असावं, एक वस्त्र असावा माणूस, आणि नैवेद्यासाठी तुम्हाला काही जरी नाही भेटलं तरी अगदी एक चिमूटभर साखर जरी ठेवली तरी नाथ संतुष्ट होतात. ते काही हावरे नाहीयेत. ऐकलं का? मी हे शब्द का बरं वापरतोय? आपण तशी प्रवृत्ती निर्माण करतो बरं का, नाही असंच पाहिजे, नाही ते तसंच पाहिजे. देव हावरे नाही. मनानी अगदी चिमूटभर जरी साखर ठेवली ना तरी ते संतुष्ट होतात. लक्षात ठेवा, उपचार हे तुमच्या आणि आमच्या मानसिकतेसाठी आहे आणि ते करावेच लागतील, परंतु त्याचा फार बडेजावही करू नये. समर्थ स्वामी रामदास दासबोधामध्ये एक सुंदर वाक्य म्हणतात, बहुनियम असो नये परी नियमाविणं राहू नये. नाहीतर मग मूर्खासारखा उपवास करत बसला तर 10 दिवस ते पारायण होईपर्यंत मूर्खासारखा उपवासच करत बसला. अहो, आतंकीपणा नका करू हो, सहजपणे राहा. मी तुला बोलीजे, मी तुला खाईजे, मी तुला वर्तीजे, मी तुला सोईजे. अगदी पारायणाच्या दरम्यान सुद्धा आपण अगदी प्रमाणात खावं, प्रमाणात झोपावं, आणि कुठल्याही ग्रंथाचं पारायण झाल्यानंतर एक माळ आपल्या गुरुमंत्राची किंवा आद्य देवताच्या प्रती जपावी, तरच ते पारायण काहीतरी फलित आहे, असा शुद्ध नियम आहे. असो, आता मूळ विषयाकडे येऊ. मला तर वाटतं पुष्कळ वेळ झालेला आहे, विस्तार झालेला आहे. आता 40व्या अध्यायामध्ये नवनाथ भक्तिसाराच्या काही प्रमाण आहेत. सर्वप्रथम समाधी या शब्दाचा अर्थ आपण जो लावतो तो लौकिक मध्ये आपण समाधीचा अर्थ लावतो. पतंजली योगसूत्र असेल, आशिषजी छान निरूपण देवा, माफ करा मी स्वतः फार साधा आहे. मला माझ्या गुरूंनी नवनाथांची भीती कधीच दाखवली नाही. मला माझ्या गुरूंनी कुठल्या संप्रदायाची लेबल चिटकवलं नाही. मला माझ्या गुरूंनी एवढंच सांगितलं की आपण जितकं सहज आहो तेवढं सहज आपण राहावं. त्यामुळे मला तरी असं वाटतं की मला तेवढं सहज राहणं हे माझ्या गुरूंची कृपा आहे. गजाननजी जोशी, पुत्रप्राप्तीसाठी काही साधा उपाय सांगा. अगदी स्त्रियांचे मुलाबाबतीत जर दोष असतील, स्त्रीला पुत्र होत नसेल तर त्यांनी 10वा अध्याय नित्य पठण करावा घरात, आणि 22वा अध्याय हा पुत्रप्राप्तीसाठी नवनाथ भक्तिसारामध्ये 10वा आणि 22वा अध्याय पुत्रप्राप्तीसाठी सांगितल्या गेलेले आहेत. आणि या व्यतिरिक्त गुरुचरित्रामध्ये सुद्धा 52 अध्यायामध्ये प्रत्येक अध्यायाला एक विशिष्ट महत्व आहे. हे ग्रंथ म्हणजे नुसतं पुस्तक नाही बरं का, या ग्रंथांमध्ये निर्माण झालेल्या ओव्यांच्या रचनेमध्ये काहीतरी ताकद असते. हे साहित्यिकाचं काम नाही. पुनश्च एकदा सांगतो, हे साहित्यिकाचं प्रूफ रिडिंगचं काम नाही. यासाठी तुम्हाला गुरुच्या चरणावर जावं लागेल, अनुभवी व्यक्तीच्या चरणावर जावं लागेल, तेव्हाच कुठे गीतेमधल्या 4थ्या अध्यायाचा अर्थ तुम्हाला कळेल. विनाकारण साधू संतांनी आपलं आयुष्य गमवलेलं नाही बरं का, खर्ची केलेलं नाही. म्हणून असो, तर 40व्या अध्यायामध्ये आपल्याला नवनाथांच्या विषयीचं एक संक्षिप्त प्रकरण माहिती पडतं. समाधीचा आपण जो अर्थ लावतो तो समाधीचा अर्थ आपण लौकिक मते शरीराच्या संदर्भाने लावतो. खरं तर समाधी या शब्दाचा अर्थ पतंजली योगसूत्र असेल, हठयोग प्रदीपिका असेल, अगदी योग दर्शनाच्या निमित्ताने असेल, किंवा ज्ञानेश्वरीच्या म्हणजे श्रीमद भगवद्गीतेच्या 6व्या अध्यायानुसार असेल. समाधी ही ध्यानाची उच्च अवस्था, आणि या समाधीच्या पलीकडे सुद्धा उन्मनी, तुर्या, आणि अगदी गोरक्षनाथ महाराजांच्या मताने जर समजा आपण गेलो
तर तुर्येच्या सुद्धा पलीकडे असलेली तुर्यातीत अवस्था, अशा ह्या साधनेच्या प्रकारांमधल्या गोष्टी आहेत. फार जड आहे हे, पण तरी समजून घ्यायचा प्रयत्न करा. आपण जी समाधी समजतो ती शरीराला संबंधित समाधी समजतो, परंतु मूळ समाधी म्हणजे ध्यानाची एक उच्च अवस्था. आणि ही समाधी म्हणजे संपलेलं नाही बरं का सगळं, म्हणजे शरीर संपलं, तो व्यक्ती संपला, कुठेतरी जाऊन बसला नाही. त्याच्या देखील पलीकडे काही अवस्था आहे, त्या जिवंतपणे शरीर असतानाच त्या योग्याला, त्या साधकाला अनुभवायला मिळतात. त्यालाच आपण उन्मनी अवस्था म्हणतो, तुर्य अवस्था म्हणतो, तुर्यातीत अवस्था म्हणतो. याचा सुंदर उल्लेख श्री ज्ञानेश्वर महाराजांनी त्यांच्या 6व्या अध्यायामध्ये आपल्याला केलेला दिसून येईल. म्हणजे हे मी स्वतःच बोलत नाहीये, याचे प्रमाण सुद्धा आपल्याला ज्ञानोबाराय महाराजांच्या ज्ञानेश्वरीमध्ये पाहायला मिळेल. त्याच्यासाठी मी तुम्हाला प्रमाण देऊन देतो. अध्याय क्रमांक 6, समाधी ऐलाडी उतरे, ओवी क्रमांक 191. ज्ञानोबा महाराज ध्यान आणि समाधीच्या पलीकडे जायला सांगतात. ध्यान साध्य झालं आणि समाधी लागली म्हणजे थांबायचं नाही या साधकांनी. त्याचा उल्लेख 288 ओवी क्रमांक, अध्याय क्रमांक 6, 288 पासून तर 323 पर्यंत करतात. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की तुम्हाला नाद आणि बिंदू याच्या देखील पलीकडे जायचं आहे. त्यामुळे समाधीचा जो अर्थ आपण लावतो तो समाधीचा अर्थ आपण लौकिक मध्ये लावतो. समाधी म्हणजे भगवंताच्या उपस्थितीबद्दल, परमतत्वाच्या उपस्थितीबद्दल तुमच्या मनातल्या सगळ्या डाऊट्स क्लिअर झालेल्या आहेत, शंकांचं निरसन झालेलं आहे आणि तुम्हाला आता सर्वत्र भगवंतच दिसायला लागला. म्हणजे लहानू नाही, आशिष नाही, शिवाजी नाही, निरंजन नाही, सर्वत्र तुम्हाला गोरक्षनाथच दिसायला लागले, ज्ञानोबाच दिसायला लागला, विठ्ठलच दिसायला लागला. याला समाधी म्हणतात. आपण आता तो समाधी अर्थ कोणीतरी गुहेत गेलं, कोणीतरी जमिनीत ठेवल्या गेलं, अशा पद्धतीने वापरतो. तो लौकिक अर्थ आहे सर्वात पहिले. समाधी म्हणजे वृत्ती आहे, सर्वत्र भगवंत पाहण्याची शांत वृत्ती. असो, आता नवनाथांच्या समाध्या आपण हे सगळं नवनाथ भक्तिसाराच्या प्रमाणे घेतो आहे. मला हेच जर समजा दुसऱ्या राज्यामध्ये सांगावं लागलं तर मला हे दुसऱ्या पद्धतीने सांगावं लागेल. आपण सर्वजण नवनाथ भक्तिसार हा आद्य ग्रंथ मानतो, म्हणून त्याचं प्रमाण आपण इथे प्रकाशित करतोय. तर नवनाथ भक्तिसार तुम्हाला मी थोडी पार्श्वभूमी क्लिअर करतो, फार विस्तार होतोय, परंतु हे सगळं बोलणं आवश्यक असतं. यांनी काय होतं, भीती निघून जाते. आणि देव हा काही भीतीचा व्यक्ती नाही बरं का. आणि कुठलाही संप्रदाय म्हणजे ज्याप्रमाणे कॉर्पोरेट ऑफिस असतं त्यांचं ते सगळे बंदिस्त नियम असतात, तो नाही बरं का. आणि बालराज कवठेकर महाराज मन स्थिर करण्यासाठी नवनाथ भक्तिसारामध्ये गोरक्षनाथ महाराजांच्या जन्माचा जो 9वा अध्याय आहे तो सर्वांनी वाचावा, माझा तर आग्रह आहे. नवनाथ भक्तिसारामधला गोरक्षनाथ महाराजांच्या जन्माचा 9वा अध्याय आणि 40वा अध्याय हे सदोदत वाचावे, रोज वाचावे, काही हरकत नाही. आपली एक जागा निवडा, शुचिरभूत व्हा, भस्म लावा, एका आसनावर बसा, एका वस्त्रावर बसा, अध्याय वाचा, पोथी आपल्या जागी पवित्र जागी ठेवून द्या आणि तुम्ही तुमच्या कामाला लागा. परत जेव्हा तुम्हाला अध्याय वाचा असेल शक्यतोवर स्नान करा, भस्म धारण करा, आपली एक जागा निवडून घ्या, कोणाला लागू नका, काही नका, म्हणजे मनातही डाऊट राहणार. पुनश्च तर नवनाथ भक्तिसाराच्या 40व्या अध्यायामध्ये ओवी क्रमांक 97 पासून तर 102 पर्यंत हे नवनाथ इंद्रानी आयोजित केलेल्या उपरिचर वसूंनी प्रेरित केलेल्या यज्ञानंतर कुठे कुठे गेले याचं वर्णन आहे. सर्वप्रथम तर एक लक्षात ठेवायचं, या यज्ञामध्ये उपरिचर वसूंनी दादा गुरु मत्स्यनाथ महाराजांना विनंती केली आणि वडीलधाऱ्या उपरिचर वसूंची विनंती मान्य करत मच्छिंद्रनाथांनी ओवी क्रमांक 36 आणि 37 नुसार बद्रिकाश्रमामधून मच्छिंद्रनाथ दादांनी विमानाद्वारे गुरु गोरखनाथजी महाराज, चौरंगीनाथजी भगवान, कानिफनाथ दादा, जालंधरनाथजी दादा, अडवंगीनाथजी महाराज यांना घेऊन वडवल ग्रामी ओवी क्रमांक 44 बरं का, वडवल ग्रामामधून दादा गुरु वटसिद्धनाथ नागनाथांना सोबत घेतलं त्या विमानात. तिथून ते गौतमगिरीला गेले आणि गौतमगिरीवरून भर्तरीनाथ महाराजांना त्यांनी सोबत घेतलं. ताम्रपर्ण काठी श्री गुरु चरपटीनाथ महाराजांना त्यांनी सोबत घेतलं.
वीटग्रामामधून सिद्ध गुरु रेवण सिद्ध महाराजांना सोबत घेतलं आणि अशा प्रकारे 48व्या ओवीमध्ये ग्रंथकार सांगतात की अशा प्रकारे नवनाथ आणि 84 सिद्धांचा त्या यज्ञासाठी एकत्र मिलाप झाला होता. मग हा यज्ञ किती नाथांनी केला, तर हा यज्ञ नवनाथांनी नाही केला, याच्यात 10 नाथ होते. त्यासाठी तुम्हाला ओवी क्रमांक 63 पाहावं लागेल. 10 नाथ यज्ञ आहुती प्रवाही चाले मच्छिंद्र जती. म्हणजे याच्यात गोपीचंद, मैनावती, त्याच्यानंतर धर्मनाथ यांना सुद्धा अधिष्ठित केलेलं आहे. आता हे सगळं सांगत असताना हा यज्ञ संपन्न झाला आणि हा यज्ञ संपन्न झाल्यानंतर काय झालं, तर विटग्रामी मानव देशात तेथे राहिले रेवणनाथ. आता तेथे राहिले रेवणनाथ म्हणजे काय, तर हे सर्व सिद्ध आहे, हे अयोनी संभव आहेत, यांचा शरीराशी कुठेही संबंध नाही. त्यामुळे यांचं शरीर जन्मही घेत नाही आणि यांचं शरीर संपतही नाही. हे तुम्हाला दिसून पडतात, कारण तुम्हाला कुठल्याही व्यक्तीला, सिद्धाला, संताला, देवाला पाहताना बॉडीच्या आकारात, शरीरात पाहण्याची सवय असते, म्हणून हे शरीर धारण करतात. आता विटग्रामी मानव देशात तेथे राहिले रेवणनाथ म्हणजे काय, ते संजीवन चैतन्य रूपाने अजूनही तिथे आहे आणि ते तिथे आहेत. म्हणून प्रतीक आपल्याला काहीतरी पाहिजे, प्रतीकाची, सिम्बॉलची आपल्याला गरज असते, म्हणून आपण त्याला समाधी म्हणतो. आलं लक्षात? आपण जी समाधी समजतो ती समाधी ही नाही. या समाधीला, आपण समजत असलेल्या समाधीला शरीराची गरज भासत असते. हे सर्व संत, साधू, सिद्ध हे शरीराच्या पलीकडे आहे, ते तिथे चैतन्य ज्योती स्वरूपानी राहतात. याचा अर्थ तिथे खोदकाम जर केलं तर त्याची बॉडी सापडेल अशी मूर्खाची कल्पना करू नये. हे सगळे सिद्ध असतात. ते एका जागी बसले तर ज्या पंचभौतिक तत्वांचं हे शरीर बनलेलं आहे, ते पंचभौतिक तत्व ते त्या त्या तत्वाला देऊन देतात आणि मग जे मूळ राहिलं चैतन्य परम तत्व ज्योती ते तिथे स्थिर करतात. ते पूर्ण भौतिक शरीराचा भाग प्रकृतीला देऊन देतात. आम्हाला नको, आमचं काम झालेलं आहे, आम्ही मूळ चैतन्य स्वरूपात राहू. अहो, याच्यावरच तर श्रीमद भगवद्गीतेचा 2रा अध्याय आहे, जे उपजे ते नाशे ते पुनरपी दिसे. हे शरीर उपजतं आणि नाचतं, परंतु याच्यातला जो चैतन्य ज्योती स्वरूप परमात्मा आहे, नाथ संप्रदायामध्ये गुरु गोरक्षनाथ महाराजांना ज्योती स्वरूपानी पूजन करण्यात येतं, मूर्ती स्वरूपानी नाही. त्या मूर्त्या आपण नंतर गेल्या. गोरक्षनाथांचं ध्यान सुद्धा करत असताना ज्योती स्वरूपानी ध्यान करायचं आहे, म्हणून आपण गुरुच्या नजरेत नजर टाकतो. म्हणून मी परत एकदा सांगतो आहे, खाली नजर करून राहणारे आपण नाही, आपण डोळ्यात डोळे घालणारे लोक आहोत. कानामध्ये मंत्र फुकणारे माणसं नाही होत आपण. अंतरंगातून, हृदयातून हृदयाशी, नजरेतून नजरेशी, ज्योतीतून ज्योतिषी ट्रान्सफर करणारी ही विद्या आहे. फरक आहे हो तत्वज्ञानामध्ये महाराज, समजून घ्यायला पाहिजे. हा संदीप राजे, विटा हे आमच्या इथे आहे हो, आणि रेवण सिद्ध हे विटाग्रामी चैतन्य स्वरूपाने त्यांच्या स्थानी स्थिर आहेत, ते अजूनही तिथे आहेत. शरीराशी संबंध जोडू नका, शरीराशी संबंध जोडू नका. ते चैतन्य रूपानी, सिद्ध रूपानी तिथेच आहे. ते योगी आहेत, ते योगियांचे योगी आहेत, त्यामुळे त्यांच्यासोबत लिमिट लावायची नाही. असो, चरपट चौरंगी अडबंगी तीर्थ गुप्त अध्यापक करिता ती. चरपटीनाथ महाराज, चौरंगीनाथ दादा आणि अडबंगनाथ बाबा हे अजूनही चैतन्य रूपानी तीर्थांमध्ये भ्रमण करतात. नवनाथ भक्तिसार ओवी क्रमांक 97 अध्याय क्रमांक 40. आता हे तीर्थ करत असताना जिथे जिथे यांनी भक्तांना दर्शन दिलं, प्रतिकात्मक म्हणून त्यांचं तिथे स्थान निर्माण झालेलं आहे. ते स्थान पूजनीयच आहे आणि ते अनंत रूपानी, चैतन्य रूपानी तिथे राहतात. आलं लक्षात? अध्याय क्रमांक 40 ओवी क्रमांक 97. भरतरी राहिला पाताल भुवनी, मीननाथ गेला स्वर्गा लागुनी, गिरनार पर्वती गोरक्षमुनी दत्ताश्रमी राहिला. आता गोरक्षनाथ महाराजांची समाधी आहे नव्हे, गोरक्षनाथ महाराज हे दत्ताश्रमी गिरनार पर्वतावर राहिले आहेत असं स्वतः नवनाथ भक्तिसारातले ग्रंथकार म्हणतात. ओवी क्रमांक 98 अध्याय क्रमांक 40.
मग आम्ही आता गोरक्षनाथांच्या जेवढ्या जागा मंदिरं मानतो ते काय, तर प्रतिकात्मक रूपाने तिथे निर्माण झालेली ती श्रद्धायुक्त पूजनीय जागा आहे. तिथे ते आहेतच. पूजा करा, पूजा चालू ठेवा, परंतु शरीरासोबत त्यांचा संबंध जोडू नका. गोपीचंद आणि धर्मनाथ ते स्वसामर्थ्ये गेले वैकुंठात, विमान पाठवून मैनावती ते घेऊन विष्णू गेला असे. म्हणजे याचाच अर्थ काय. मग आता काही जण म्हणतील मच्छिंद्रनाथ महाराजांचं काय झालं, तर तुम्हाला नवल वाटेल. महाराष्ट्रामध्ये मच्छिंद्रनाथ महाराजांच्या नावानी 2 ठिकाणं आहेत. तसंच उज्जैनमध्ये सुद्धा मच्छिंद्रनाथांच्या नावानी एक समाधी आहे. पहा बरं का, आपण महाराष्ट्राच्या बाहेर कधी फिरतच नाही, त्यामुळे आपल्याला माहीतच नाही. हिमाचल प्रदेशामध्ये मच्छिंद्रनाथांची समाधी आहे. महाराष्ट्रात 2 ठिकाणी क्लेम केला जातो. याचाच अर्थ काय, तर त्या ठिकाणी प्रत्यक्ष मच्छिंद्रनाथ दादा प्रगट झालेले आहे. तिथे तिथे मच्छिंद्रनाथ दादांनी त्या साधकाला, त्या सेवकांना दर्शन दिलेलं आहे. अहो, ज्या स्थानावर गोरक्षनाथ बाबा, मच्छिंद्रनाथ बाबा 1 सेकंद सुद्धा उभे जर राहिले, ते स्थान किती पवित्र झालं असेल ना. त्यामुळे आपण या वादात पडू नये का तिथे समाधी आहे, तिथे नाही, इथेच समाधी आहे, तिथे नाही. तुमचं काम आहे तिथे जाऊन मस्तक नमवणं, तिथे जाऊन पारायण करणं, तिथे जाऊन चाकरी करणं, तिथे जाऊन सेवा करणं. विनाकारण बुद्धी लावायची नाही. देवांना सेवा आवडते, हुजरी नाही. त्यामुळे कुठलंही स्थान जर असेल तर तिथे नवनाथ, संपूर्ण नवनाथ आणि 84 सिद्ध अखंड असंख्य देवता चैतन्य रूपाने निवास करतात. या शुद्ध भावनेने जाऊन सेवा करावी. देवाला गुंठागिरी नाही, देवाला गुंडगिरी नाही, देवाला स्पेसिफिक जागा नावानी लिहावी लागत नाही. हे पूर्ण ब्रह्मांड त्याचं आहे. त्यामुळे तो प्रत्येक ठिकाणी आहे. जिथे जिथे श्रद्धा भक्तिभाव आहे तिथे तिथे तो प्रगट होतो. त्यामुळे या सर्व स्थानांमध्ये तेवढीच पवित्रता आहे. याच्यात भेद करू नका. तुमचं काम आहे मालकाच्या प्रती, नवनाथांच्या प्रती, 84 सिद्धांच्या प्रती, गुरु गोरखनाथ बाबांप्रती, दादा गुरु मत्स्यनाथांप्रती आपली चाकरी, आपली दास्यभक्ती, आपली विनयभक्ती प्रगट करणं. विनाकारण गुरुजीपणा करू नका गड्या. म्हणजे अगदी स्पष्ट शब्दात सांग, जाके मस्तक टेकाओ, जाप करो, सेवा करो, भोग चढ़ाओ, गरीबों को खाना खिलाओ, दरिद्र नारायण की सेवा करो. सभी जगह प्रगट में गोरख आहे. त्याच्यासाठी कुठल्या एका स्पेसिफिक लायसन्स्ड 7/12ची लायसन्स घेण्याची गरज नाही. कानिफनाथ दादा हे सर्वत्र आहे. जिथे जिथे त्यांची आठवण आर्तभावनेनी परिपूर्ण श्रद्धेनी केल्या जाईल तिथे तिथे कृष्ण स्वरूपातला कानिफ दादा, माझा कानिफ बाबा सर्वत्र आहे. मेरा गोरख सभी जगह आहे. त्याला काही गुंठेवारीत टाकू नका हो तुम्ही. त्यामुळे ह्या सगळ्या जागा पवित्र आहेत. समाधी इथेच आहे आणि तिथे नाही. मग आमच्याजवळ 7/12 आहे मच्छिंद्रनाथांच्या नावाचा, आम्ही स्वतः कॅमेरे लावून पाहिलं होतं, हा शुद्ध मूर्खपणा आहे. हे सगळे 84 सिद्ध आणि नवनाथ हे तुमच्या आणि आमच्या पलीकडले आहेत. ते तुमच्या घरात सुद्धा येऊन तुमच्या मंदिरात सुद्धा बसू शकतात, एवढी त्यांची कीर्ती आहे. त्यामुळे जागांवर 7/12चे क्लेम करायला तुम्ही पटवारी बनू नका. तुम्ही स्वतःच्या आत्म्याच्या जागेची, शरीरामधल्या अंतःकरणाची जागा त्यांना द्या, म्हणजे तुम्हाला समाधी साधेल. समाधी म्हणजे मरण नाही होत महाराज. शरीर संपलं म्हणजे समाधी आहे. आपल्याला काय वाटतं, ते स्थिर बसले आणि मग जप करायला लागले आणि मग त्यानंतर ते परत उठलेच नाही म्हणजे समाधी आहे. नव्हे, त्याला योग शरीर म्हणतात. की तो योगी परत तुमच्याकडे भौतिकतेत येतच नाही. त्याला एवढ्या सगळ्या मोठ्या डेफिनेशनमध्ये नाव देण्याच्या ऐवजी आपण समाधी अवस्था म्हटली. मूळ समाधी या शब्दाचा शरीराशी कुठेही संबंध नाही. त्यामुळे हे सगळ्या जागा जिथे जिथे आपण जातो, आता मडीला आपण कानिफनाथ दादांकडे जातो, मिठमिठाला आपण मच्छिंद्रनाथ दादांकडे जातो, अगदी बोबदेव घाटात पुण्यात आपण परत कानिफनाथ दादांच्या एका ठिकाणी जातो. सगळीकडे नवनाथ 84 सिद्ध आहे. त्याच्यात प्रतिस्पर्धा करू नका. ही तुमची प्रॉपर्टी नाहीये महाराज, की आमचं ट्रस्ट आहे आणि आम्ही इथले विश्वस्त आहोत त्यामुळे कानिफनाथ दादा इथेच आहे. अहो नाही हो, तुम्ही मालक नाही आहेत त्यांचे. त्यांनी तुम्हाला पैदा केलेलं आहे. त्यामुळे तुम्ही मढीला जा, तुम्ही बोबदेव घाटात जा, तुम्ही मिठमिट्यात जा, तुम्ही उज्जैनमध्ये जा, तुम्ही अगदी भरतुवरी गुफा जी हरिद्वार मधली तिथे जा, तुम्ही उज्जैनमध्ये जा.
सर्वत्र नाथ संप्रदाय आहे आणि ती चैतन्य रूपाची शक्ती तिथे प्रकाशित आहे. जाऊन मस्तक टेकवा. एक साधा श्लोक आहे, ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे, मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे तुझे सद्गुरु पाय दोन. अगदी याच्यात दुसरं प्रमाण द्यायचं असेल तर जहां मैंने सिर को झुका लिया वहां मैंने गोरख बाबा बना लिया. इतकं साधं आहे होय, कशाला विनाकारण किचकट करायचं. त्यामुळे नवनाथांच्या समाध्या हे तुम्ही रजिस्टर करायच्या नसतात. आपली पोहोच नाही. अगदी घाण शब्द बोलायचा राहिला, मी पण नाथपंथी है, अपनी औकात नहीं है. कौन कहाँ पे गया और कौन कहाँ जमीन के अंदर घुसा हुआ है, वो चैतन्य स्वरूप है. ज्या ज्या जागी ते एक सेकंदासाठी सुद्धा थांबले असतील ना, ती जागा अनेक उत्तम जन्मांसाठी पवित्र झालेली आहे. त्या जागेवर ते आहेतच. मनानी धारणेनी शुद्ध भावनेनी त्या जागेला नतमस्तक व्हा, पूजा करा. मिलेगा. मेरा गोरख बाबा भी मिलेगा, मेरा दादा गुरु मच्छिंद्रनाथ जी भी मिलेगा. आणि पुनश्च एकदा सांगतो, कर्मकांडात जास्त पडू नये. नाथ संप्रदाय हा भक्ती संप्रदाय आहे. गोरख का जाप करो, विनाकारण ते भाम भूम बबूतच्या नादी लागू नका. तुमच्या आणि देवाच्या मध्ये कुठल्याही दलालाची गरज नाही, नाहीच बिलकुल. ही दलालगिरी शेतकऱ्यांना सुद्धा मारते आणि ही दलालगिरी भक्तांना सुद्धा मारते बरं का. तुमचं पीक आहे, तुम्ही डायरेक्ट मार्केटमध्ये जाऊन विका. अगदी तसंच भक्ती, मन, अंतःकरण, ज्ञान हे तुमचं आहे. तुम्हाला देवांपर्यंत न्यायसाठी फक्त गुरूंची माध्यम भूमिका पाहिजे. तुम्ही एजंट निर्माण करू नका. आणि या एजंटच्या इमिटेशनमुळेच सर्वत्र नुकसान झालेलं आहे. तुम्हारे और गोरख के बीच में, तुम्हारे और ज्ञाननाथ के बीच में, तुम्हारे और दादा गुरु मत्स्यनाथ के बीच में किसी दलाल की आवश्यकता नहीं. तुम्हारा मन पक्का नहीं है, तुम्हारी धारणा पक्की नहीं है, तुम्हारा ध्यान नहीं हो पा रहा, तुम्हारी विश्वास की प्रवृत्ति कम हो रही है, इसकी वजह से तुम्हें दल्लों की जरूरत पड़ रही है. मी अजूनही सांगतो, इकडे तिकडे भटकत बसण्यापेक्षा जर खरंच तुम्हाला असं वाटतंय ना, तुम्हाला संबंध बाधा झालेली आहे, शत्रुपीडा आहे, पहिला अध्याय वाचा. तुम्हाला वाटतं घरात सोनं नाणं काय म्हणतात त्याला नांदत नाही. तुम्हाला जर असं वाटत असेल की काय म्हणतात त्याला घरात सुवर्ण राहिलं पाहिजे, धन राहिलं पाहिजे, कशाला त्या बाद बबूतवाल्याकडे जाता. नवनाथ भक्तिसार तुम्हाला स्वतः नाथांनी दिलेला आहे. तुमची जर श्रद्धा आहे त्याच्यावर तर घरात बसून 23वा अध्याय वाचा ना. तुम्हाला प्रत्येक वेळेस दलालांची गरज पडते, त्यामुळे तुम्ही तुमचं नुकसान करून घेता. असो, एखाद्याला वेळ जर लागलेलं असेल भान बून बबूतचं आणि ते जर मूर्खासारखं वागत असेल तर त्याच्यासाठी सुद्धा आपण सर्वांनी 20वा अध्याय वाचावा नवनाथ भक्तिसाराचा. असो, आणि पुनश्च एकदा सांगून देतो, फार भूमिका क्लिअर करून देतो. सर्वेपि सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःख भवेत्. वसुदैव कुटुंबकम ही धारणा सनातनांची आहे आणि सगळे संप्रदाय हे सनातनामधूनच निर्माण झालेले आहेत. त्यामुळे सनातनाचं, स्वधर्माचं रक्षण करणं, सर्वांच्या प्रती चांगली भावना ठेवणं, संपूर्ण विश्वाच्या प्रती आपली आपुलकीची भावना ठेवणं ही माणुसकी आहे आणि तीच धार्मिकता आहे. कुठलं तरी लेबल लावून आणि कुठला तरी अहंकार घेऊन जर कोणी फिरत असेल तर त्याला देव कळलेलं नाही महाराज, लक्षात घ्या. और गोरक्षनाथ महाराजांची जेव्हाही पूजा होते तेव्हा त्यांना बालयती गुरु ब्रह्मज्ञानी म्हटलं जातं. ते 16 वर्षाच्या बालस्वरूपात प्रगट झालेले आहेत. 16 वर्षाचं बालक किती कोवळ आणि किती सुंदर असेल हो. भक्ती आणि प्रेम जिथे असेल ना तिथे आक्रस्ताळेपणा, अतिरेकीपणा नसतो. स्पर्धा, हट्ट आणि विनाकारण बडेजाव जिथे आहे ना तिथे समजून घ्यायचं की याला स्वतःलाच प्रसिद्धीची आवड आहे, याला स्वतःचं नाव सुद्धा परिपूर्णपणे सांगता येत नाही, त्याला 2-4 डिग्र्या लावावं लागतात. आत्ता मला त्या दिवशी एकाचा फोन आला आणि एकाचा फोन आल्यानंतर त्यांनी मला म्हटलं फलाना फलाना महाराज बोलतोय. तू कशाला सांगतोय महाराज आहे म्हणून?
म्हणजे तुम्हाला याच्यानंतर असं सुद्धा करावं लागणार आहे का की फलाना माणूस, का बरं तर मी माणूस आहे तुम्हाला कळावं म्हणून. भक्ती करा, मस्तपैकी माळ हातात घ्या, दान पुण्य करो, गरीबों को खाना खिलाओ, जितना कर सकते हो उतना करो, भजन पूजन करो. तुम्हारे और गोरख के बीच में किसी की जरूरत नहीं, गोरख तुम्हारा ही है. लेकिन इसी गोरख को, इसी चैतन्य शक्ति को, इसी ज्योत को हर एक आत्मा में देखने की आदत डाल. बड़ी खुशी होगी. कुठलाही कलह कधीच त्रास देणार नाही तुम्हाला. आणि जो माणूस, जो साधक, बलराजजी आदेश, राजेशजी रामकृष्ण हरी, मी माझं संपवतो आहे. जो साधक अंतःकरणातून प्रेमाने श्रद्धेने गोरक्षनाथांचं पूजन करतो, नमे भक्त्या प्रणश्यती, श्रीमद भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णांनी दिलेला शब्द आहे, माझ्या भक्ताचं मी नुकसान होऊ देत नाही. गोरक्षनाथ महाराजांप्रती, कानिफनाथ बाबांप्रती, चौरंगीनाथ महाराजांप्रती प्रेम व्यक्त करा. विश्वासाच्या पलीकडली परम प्रेम भक्ती प्रगट करा. भजन पूजन करो. कोई संकट नाही आता. देव धावून येतो बरं का, लक्षात घ्या. आणि बळी द्यायचाच असेल ना, तर ज्यांना बोलता येत नाही त्या प्राण्यांचा बळी देऊ नका. बळी द्यायचाच असेल तर जिवंत असलेल्या या मनाच्या हट्टीपणाचा, आग्रहीपणाचा बळी द्या. ज्याला बोलता येत नाही, आपल्यापेक्षा कमी ताकदवान आहे, त्याचा बळी देऊन काय तुम्ही शहनशाह झाले का? या सगळ्या गोष्टींमुळे नाथ संप्रदाय हा बदनाम झालेला आहे. हा भक्ती संप्रदाय महाराज. गोरक्षनाथ महाराजांनी स्वतःच्या गुरूंच्या प्रती भक्ती प्रसन्न केली. स्त्री राज्यात मच्छिंद्रनाथांना वापस आणायचं होतं, तर ते काही मांत्रिकाजवळ नाही गेले, शाबरी मंत्राचा जप नाही केला. याचं उत्तर द्यावं मला सर्वांनी. स्त्री राज्यात गेलेल्या स्वतःच्या गुरूंना मायेमुळे घडत असलेल्या सगळ्या घटनेतून बाहेर काढण्यासाठी गोरक्षनाथ महाराजांनी शाबरी मंत्र नाही यूज केला. कुठल्या भान बभूतवाल्याकडे नाही गेले, जोरजोरात आरडाओरडा नाही केला. त्यांनी कर्तव्य केलं. आपण हेच विसरतो. गोरक्षनाथ महाराजांना काय शाबरी येत नव्हती का? शाबरींचा जन्मच गोरक्षनाथ महाराजांपासून झालेला आहे. कर्तव्याला प्राथमिकता या संप्रदायामध्ये. दादा गुरु मत्स्यनाथजी महाराजांनी परीक्षा घेण्यासाठी वडा आणायला सांगितला, डोळा काढून दिला. त्यांना काय शाबरीनी वडा तयार करता नव्हता येत का? तुम्हालाच कळतं का सगळं? या ग्रंथांमधल्या या ज्या ओव्या आहेत याच्यातून शिकायला पाहिजे आपण. तो त्या वड्यासाठी जेव्हा डोळा काढून देतात तेव्हा गुरूंच्या प्रती त्यांची अनन्य श्रद्धा, संशय विरहित श्रद्धा ही त्याच्यातून घ्यायची आहे. कढईतले वडे नाही तळायचे. नाथांना काय म्हणतो, वडे आवडतात. तुम्ही त्या अध्यायातून तुमच्या लायकीचं, तुमच्या अवकातीचं वडेच घेतलं, ते सहज आहे ना. गुरूंच्या प्रती श्रद्धा, संशय रहित परीक्षा आहे महाराज, ते जमणार नाही. जे इझी आहे ते पटकन घ्यायचं आणि त्याच्यावर लेबल लावून बोंबलत फिरायचं. पहा बरं का, मला या प्रश्नाचं उत्तर द्यावं, मी तयार आहे वाद घालायला. कळवळ आहे माझी ही. स्त्री राज्यातून गोरक्षनाथ महाराजांना जेव्हा दादा गुरु मत्स्यनाथ महाराजांना वापस आणायचं होतं, ही लीला होती. त्यांनी शाबरी मंत्र का नाही फुंकला? ते स्वतः तिथे स्त्री वेश घेऊन गेले. एवढे सुकुमार होते की मूळ स्त्री आणि गोरक्षनाथ महाराज हे माहीत पडत नव्हतं. एवढा सुकुमार आहे माझा गोरक्षनाथ, माझा गोरख बाबा. त्यांनी शाबरी मंत्र नाही वापरला. त्यांनी कुठल्या बभूतवाल्याकडे नाही गेले. त्यांनी पण जायला पाहिजे होतं बरं का, की याच्या अंगात मच्छिंद्रनाथ येतात, याच्या अंगात गोरक्षनाथ येतात म्हणून मी जावं. गोरक्षनाथ आणि मच्छिंद्रनाथ, कानिफनाथ दादा, चरपटीनाथ महाराज, रेवणसिद्ध, वटसिद्ध नागनाथ हे सर्वांच्याच अंगात येतात. प्रेम पाहिजे, धारणा पाहिजे. आणि दुसऱ्याचं नुकसान व्हावं म्हणून नाथांचा उपयोग करणारा, दुसऱ्यांचं नुकसान व्हावं म्हणून या सिद्धींचा, या शक्तींचा वापर करणारा माणूस हा राक्षस आहे महाराज. तो दैत्य आहे, तो दानव आहे. ज्या जगातले सगळे प्राणी, या जगातले सगळे पुरुष माझ्या नाथांचे लेकर आहेत. माझा नाथ, माझा गोरखनाथ हा सगळ्यांचा बाप है. वो कभी दुश्मनी नहीं सिखाता. बंद करो ये सब धंधे, बंद करो ये सब धंधे. और ये धंधे सबसे ज्यादा वही लोग करते जो एज्युकेटेड है, ये भी बता के रखता हूं. मी तुम्हाला परत सांगतो, तुम्हाला जर असं वाटत असेल कोणीतरी तुमच्यावर प्रयोग केला, अध्याय क्रमांक 1 वाचा.
ज्या स्त्रीला पुत्रप्राप्ती होत नसेल, ज्या घरात पुत्रप्राप्ती होत नसेल, अध्याय क्रमांक 10 आणि अध्याय क्रमांक 22 वाचा. काही जर जमत नसेल तर अध्याय क्रमांक 9 आणि अध्याय क्रमांक 40चं पारायण करा. तुम्हाला कुठल्याही दलालाची कोणाकडे जायची गरज नाही. सर्वांप्रती नमस्काराची भावना ठेवा. दान पुण्य करा. नाथांना नेहमी खुश ठेवायचा प्रयत्न करा. आणि नाथ तुमच्या प्रॉपर्टीनी, नाथ तुमच्या दक्षिणेनी आणि नाथ तुमच्या बडेजावानी खुश होत नाही. वो दिल से खुश होने वाला है. अपना दिल देके देखो महाराज, बड़े खुश होंगे हमारे गोरखनाथ जी महाराज. आणि हे याच सगळ्या गोष्टींमुळे आपल्याला प्राप्तीच होत नाही. सतसंगती मद मंगल मूला रामचरित मानसमध्ये म्हणतात. म्हणून सत्संगती करावी. आपली तर ती तयारी नाही. आपण तर सरळ डिक्लेअर करतो आता संतच होत नाही. काय करावं? अहो, अनुभवी व्यक्तीकडे जा, त्याचा अनुभव घ्या. जो तुम्हाला द्वंद्वापासून सोडवेल आणि सगळं सहज करून सांगेल. आईकडे आपण जेवायला गेलो तर आई असं सांगते का, नाही चपातीने खायची, पचणार नाही. आई कुचकरा करून देते. हे सगळे संत महात्मा जे आहे ना, ते आई आहेत. ते कठीणातला कठीण विषय तुम्हाला सोपा करून सांगतात. असाध्य ते साध्य करणे सायास, कारण ते अभ्यास तुका म्हणे. अभ्यास करा. नवनाथ भक्तिसाराचं पारायण करा. प्रत्येक अध्यायाला काय काय भूमिका आहे, घरात भूत संचार व्हावा न व्हावा म्हणून 5वा अध्याय वाचावा. गेलेला व्यक्ती परत आला पाहिजे म्हणून 8वा अध्याय वाचावा. ब्रह्मज्ञान आणि 14 विद्या साध्य झाल्या पाहिजे म्हणून गोरक्षनाथांच्या जन्माचा 14वा अध्याय वाचावा. अग्निपीडा जर असेल तर 11वा अध्याय वाचावा. स्वप्नामध्ये विचित्र भाव येत असतील, दुःस्वप्न पडत असतील किंवा स्वप्नदोष असेल तर त्या व्यक्तींनी 16वा अध्याय वाचावा. कोणाला वेळ जर लागलं असेल तर त्यांनी 20वा अध्याय वाचावा. शाप वचन जर समजा प्राप्त झाला असेल, एखादा साधू रुसला असेल आणि त्यांनी शाप दिला असेल तर 25वा अध्याय वाचावा. शाप देणं एवढं सोपं नाही आहे महाराज. आशीर्वाद दिल्यानंतर आपलं 10% पुण्य त्याच्यासोबत जातं. शाप दिल्यानंतर आपलं 100% कमावलेलं पुण्य त्या शापासोबत जावं लागतं. तेव्हा कुठे तो शाप कामं करतो. आणि शपथा खाणाऱ्या माणसांच्या बाबतीत एकच गोष्ट सांगू इच्छितो. गीताजींचा प्रश्न होता की शपथा जर खऱ्या असत्या तर सर्वात पहिले देव मेले असते. जो खरा बोलतो त्याचे डोळे आणि त्याचे शब्द सांगतात की तो खरा बोलतोय. ती जाणीव त्याच्या मनातून निर्माण होत असते. शपथा खाल्ल्याने काही खरं होत नसतं सगळं. मी तर एवढंच म्हणेल, जो व्यक्ती जेवढ्या शपथा खातो तो तेवढाच नालायक आणि खोटारडा असतो. आपण नाथपंथी आहे महाराज, त्यामुळे फार स्पष्ट आहोत. अपना किसी से बैर नहीं और अपने को बड़े जाओ पसंद नहीं. अपनी भक्ति करो, अपनी लय में चलो. किसी दलाल की जरूरत नहीं, किसी दल्ले की जरूरत नहीं. यहाँ पर गोरखनाथ सबका है. आणि हे वाक्य सडेतोड असतं. असे नाथपंथी आम्ही कान फाटे, जाऊ नका वाटे अमुचिया, मन पावनाची करून या गाठ, देहासवे पुसू नाव लौकिकाचा ठाव. स्वामी स्वरूपानंदांनी म्हटलेलं बरं काही पावसचे फार सुंदर अभंग आहे बरं का. वाचून पहा, अभ्यास करा. नाथ संप्रदायाचा विस्तार, नाथ संप्रदायामधले नाथसिद्ध यांच्यावर अभ्यास करा. विनाकारण त्या प्रवृत्तीसारखं तुम्हाला इथे पार्टी बनवायची नाही. तुम्हाला कुठला समाज निर्माण नाही करायचा आहे. तुम्हाला तुमच्यातलं मनुष्यत्व, भक्तित्व निर्माण करायचं आहे. जिस काम के लिए आए हो वही काम करो. बेफालतू इधर उधर ध्यान दोगे तो गोरख भी नहीं सद पाएगा और काम भी नहीं हो पाएगा. यहाँ पर मस्तक नवाने के लिए आओ, यहाँ पर ध्यान करने के लिए आओ, यहाँ पर धारणे के लिए आओ, यहाँ पर दान के लिए आओ, यहाँ पर मस्ती के लिए आओ. बेफालतू चीज मत करो, नहीं तो कुछ नहीं हाथ में आएगा. आया आया मरा मरा. याद रखना. ग्रंथ वाचन करत असताना सुद्धा विनाकारण घाबरू नका. लोकांकडून स्वतःला घाबरून पण घेऊ नका. तुम्ही नवनाथ भक्तिसार वाचताय, गुंड चरित्र वाचत नाहीये. एवढे घाबरतात की जसं काही ते नवनाथ भक्तिसार नाही, ते गुंडांचं चरित्र आहे. वाईट वाटत असेल माझं बोलणं, परंतु तुम्ही खरंच विचार करा. तुम्ही सिद्धांचं चरित्र वाचताय, त्याला प्रेमाची आवश्यकता आहे, त्याला पवित्रतेची आवश्यकता आहे. तुम्ही घाबरवताय, त्याच्यात काही बंदूक आहे का? त्याच्यात काही साप लपलेला आहे का? मन पवित्र असलं पाहिजे महाराज. ज्याचं मन पवित्र असलं त्याला जंगलामध्ये सुद्धा विश्वंभराची कथा ऐका, त्याला काही येत नव्हतं. शंकराच्या पिंडीवर तो चूळ भरून पाणी टाकायचा. त्याला बेल माहीत नव्हते, ते इकडले तिकडले सगळे पानं पाहून वाचायचा, तरी शंकर प्रसन्न झाला. देवाला भाव पाहिजे, देवाला भक्ती पाहिजे, देवाला प्रेम पाहिजे. तुमचे ते नखरे दल्ले नाही पाहिजेत. बरं,
मी या बाबतीत प्रचंड विरोधातला माणूस आहे आणि या बाबतीत कोणाला जर समजा संवाद करायचा असेल मेसेंजरवर संवाद करा, माझा शिष्य परिवार त्यांना नंबर देईल, मी बोलायला तयार. मी स्वतः दलाल नाही, त्यामुळे मला दलाल पटत नाही. माझ्या अंतःकरणाच्या शेतीचा माल मी भगवंताच्या मंडीमध्ये स्वतःहून विकायला तयार आहे आणि त्याच्या मोबदल्यात मला भगवंताची करुणा भेटायला तयार आहे. मी दल्ले नियुक्त करत नाही आणि दल्ल्याला मानत पण नाही. परंपरा ही प्रेमाची आणि सेवेची असली पाहिजे, एजंट नियुक्तीची नाही. महाराज गोरखनाथ सबका है, पूजा करो, पाथी करो, प्रेम करो, सब पर प्रेम करो, दान करो, पुण्य करो, बस. कोई सिद्धि नहीं है. सबसे बड़ी सिद्धि यही है कि जब भी हंसो दिल से हंसो, इससे बड़ी सिद्धि नहीं. कबीरा खड़ा बाजार में मांगे सबकी खैर, ना काहू से दोस्ती और ना काहू से बैर. भगवान से डरना नहीं, भगवान डराता नहीं, भगवान प्रेम करना सिखाता है. म्हणून कधी कुठल्याही मूर्तीमध्ये जर समजा तुम्ही गेले तर एक छोटीशी स्माइल त्या मूर्तीवर असते, कारण की तो आनंदाचं प्रतीक आहे. असो, आपल्या सर्वांना पुनश्च एकदा पाडव्याच्या अनंतोत्तम शुभेच्छा, दिवाळीच्या अनंतोत्तम शुभेच्छा. आपल्या घरात जाता जाता एवढंच सांगतो, आपल्या घरात जर अंधार असेल तर आपण टेंबा नाही पेटवत, आपण लाईन नसेल तर टॉर्च लावतो, पणती लावतो किंवा छोटा लाईट लावतो, आग नाही लावत ना घराला. त्यामुळे भक्ती करायची आहे आणि प्रकाश करायचा असेल तर विराकरण ताडतांडव करू नका. अगदी साधं मनामध्ये दिवा लावा. सुंदर उदाहरण आहे ना. पुनश्च एकदा, हे नागपंथी की बाणी आहे. तळ्यात मळ्यात नाही राहायचं आणि कुठले दल्ले नियुक्त करू नका. ही एवढंच आशीर्वचन मी तुम्हाला देतो. सभी खुश रहो, सभी आनंदी रहो. बाबा गुरु गोरखनाथ सभी के हैं, कोई दल्ले की बीच में जरूरत नहीं. मन से पवित्रता से ग्रंथ का पठन करो, जब भी मन करे तब. किसी से बैर मत करो, कोई भेदभाव मत करो. आलं लक्षात. सर्वांच्या प्रती पूज्य भावना ठेवा, कुठलाच त्रास होणार नाही. तुम्हाला एखाद्या माणसाची गरज नाहीये म्हणून त्यांनी मरूनच जावं असं विषय काही नाहीये. त्याचं सुद्धा काहीतरी काम आहे म्हणून भगवंतांनी त्याला जिवंत ठेवलेलं आहे. आणि तुमच्या मनाने जग चालू शकत नाही, देवाच्याच मनाने तुम्हाला चालावं लागणार आहे. त्यामुळे अंतःकरण पवित्र करा, शुद्ध भावनेनी नाथांचं स्मरण करा, शुद्ध भावनेनी नवनाथांचं पारायण करा. रामकृष्ण हरी. सर्वेपि सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, माँ कश्चित दुख भाव भव. मेरा गोरख बाबा बड़े दिल वाला है, सब पर कृपा बरसाता है. वो कभी भेदभाव नहीं करता, तो उसका बेटा होने के नाते मैं भी भेदभाव नहीं कर सकता. मेरा सबके प्रति प्रेम हो, मेरा सबके प्रति आदर हो. यही चीज गोरखनाथ जी ने सिखाई है. ग्रंथ पढ़ो, अभ्यास करो. इधर उधर पढ़ने से अच्छा है, कल्याण होगा. नाथ जी गुरु जी को आदेश, सतनमो आदेश. महाराज ज्ञानेश्वर.